नमस्कार मित्रांनो. लाडक्या बहिणींना मिळणार इलेक्ट्रिक स्कूटी, सरकारची जबरदस्त योजना. ती कोणत्याही गोष्टीचा तक्रार करत नाही. ती आई-वडिलांची जबाबदारी आनंदाने घेते. तिचे स्वतःचे स्वप्न असतात, पण कधी ती बोलत नाही. मग अशा बहिणींसाठी सरकारने घेतलेला एक मोठा निर्णय आज लाखो लाडक्या बहिणींना आयुष्याचं नवं वळण देणार आहे. ही सरकारनं जाहीर केलेली योजना आहे. लाखो लाडक्या बहिणींना मिळवून देणार आहेत मोफत इलेक्ट्रिक स्कूटी योजना. ही योजना तर नक्की काय आहे ते आपण थोडक्यातच समजून घेऊया. या योजनेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. शिक्षण घेणाऱ्या, नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या किंवा घरातच कष्ट करणाऱ्या महिलांना स्वावलंबी बनवणं आणि सुरक्षित बनवणं आणि त्यांची प्रगती ही गतिमान करणं. मोफत इलेक्ट्रिक स्कूटी योजना केवळ वाहन नाही, तर ती स्वप्नांच्या दिशेने जाणारी एक दिशा आहे. ही योजना राज्य सरकार किंवा केंद्र सरकार, भारत सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. काही राज्यात ती लाडकी बहीण स्कूटी योजना 2025 तर काही ठिकाणी स्मार्ट स्कूटी फॉर गर्ल या नावाने सुद्धा ओळखली जाते. शासनानुसार नाव वेगवेगळं पण हेतू एकच, महिला सक्षमीकरण. ही स्कूटी योजना सर्वसामान्य कुटुंबातील मुलींसाठी आहे. ज्या मुलींची 10वी, 12वी, डिप्लोमा, पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. तसेच ज्या शेतकरी कुटुंबातील BPL कार्डधारक आहेत किंवा एकल महिलांच्या घरातून येतात, त्यांना विशेष असं प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या बहिणी कॉलेजसाठी दररोज लांबचा प्रवास करतात, त्या महिलांना स्वतःचे छोटं व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी ही योजना वरदानही ठरत आहे. सर्वप्रथम आपण अर्ज कसा करायचा यावर थोडा डिटेल जाणून घेऊया. सर्वप्रथम अधिकृत पोर्टलवर म्हणजेच महिला स्कूटर 2025.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. स्कूटी योजना 2025 या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नाव, शिक्षण माहिती, आधार क्रमांक, उत्पन्न माहिती आणि पत्ता हे भरायचं आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे? त्यासाठी आपल्याकडं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्यानंतर आधार कार्ड आणि आधार कार्डला आपला मोबाईल नंबरसुद्धा लिंक असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर शिक्षण प्रमाणपत्र म्हणजेच TC, उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक झेरॉक्स हे कोणत्याही बँकेचं असलं तरी चालेल, फक्त नॅशनलाइज बँकांसाठी. सर्व अर्ज हा सबमिट करा आणि प्रिंट घ्या. अर्ज करण्याची अंतिम तारीख योजना सुरू झाल्यापासून 30 दिवसाच्या आत हे अर्ज करणं आवश्यक आहे. तर न दवडता लगेच अर्ज करा. प्रत्येक कुटुंबातील एकच बहीण अर्ज करू शकते. दुहेरी अर्ज केल्यास दोन्ही अर्ज रद्द होण्याची शक्यता असते. जर कागदपत्र चुकीची असतील तर लाभ नाकारलाही जाऊ शकतो. मिळालेल्या स्कूटी विक्रीस ठेवता येणार नाही. एकदा मिळाल्यावर 5 वर्ष स्कूटी वापरण्याची अट लागू आहे. सरकार लाभार्थ्याची यादी जाहीर करेल. त्यानंतर सरकार सर्व कार्यक्रमात प्रत्यक्ष स्कूटी वाटप होईल. काही राज्यांमध्ये कुपन किंवा व्हाउचर सिस्टम देखील असते, ज्या मदतीने लाभार्थी नजीकच्या डीलरकडून स्कूटीसुद्धा घेऊ शकतात. ही स्कूटी कशी असेल? म्हणजे ही स्कूटी 100% इलेक्ट्रिक याच्यावर असणार आहे. एका चार्जमध्ये 80 ते 100 किलोमीटर अशी धावणार आहे. तिथं 45 ते 60 किलोमीटर पर हवर असा वेग त्या स्कूटीचा असणार आहे. 3 वर्षाची बॅटरीसहित आपल्याला मिळणार आहे. कमी देखभाल खर्च, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सुद्धा या स्कूट्या आहेत. ही योजना महिलांना कशी मदत करते? स्वातंत्र्य मिळतं, कुठेही कधीही जायचं, त्यासाठीही वेळ वाचतो. शिक्षण आणि नोकरी व्यवसायासाठी सुरक्षितता वाढते. सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि खर्चही कमी होतो. इंधनही नाही, फक्त चार्जिंग करा आणि चालवा. या योजनेसाठी अंतर्गत काही जणींनी लाभसुद्धा घेतलेला आहे.
सरकारच्या अंदाजानुसार दरवर्षी 1 ते 1.5 लाख महिलांना मोफत इलेक्ट्रिक स्कूटी ही दिली जाणार आहे. ही संख्या भविष्यात वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. थोडक्यात मोफत स्कूटी, मुलींसाठी विशेष सवलती, ऑनलाईन अर्जाची सुविधा, सुरक्षितता, स्वावलंबन आणि पर्यावरण संरक्षण सुद्धा. ही योजना म्हणजे फक्त स्कूटी मिळणं नाही, तर नव्या वाटचालीची सुरुवात. प्रत्येक बहीण आपल्या पायावर उभी राहिली पाहिजे. शिक्षण घेईल, नोकरी करेल, व्यवसाय करेल, अशा हे सगळं तिच्या स्वतःच्या स्वतःच्या स्कूटीवरून. जर तुमच्या घरात, तुमच्या गावात, तुमच्या आयुष्यात एखादी जर बहीण असेल, तर तिच्या या योजनेचा लाभ मिळू शकतो. तर तिला आजच ही माहिती द्या, अर्ज भरा आणि तिच्या आयुष्याला नवा वेग द्या. एका घरात मुलगा मोटरसायकलवरून कॉलेजला जातो, पण बहिणीला अजूनही शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहावी लागते. कारण घरात एकच वाहन आहे आणि तेही त्याचं. मग अशा मुलीला सरकार जर स्वतःची स्कूटी देत असेल, तर ही केवळ मदतच नाही, तर तिच्या स्वप्नांचा शिक्कामोर्तबही होईल. पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो, या योजनेचा उद्देश महिलांना केवळ वाहन देणं नाही, तर त्याचं मोबिलिटी इंडिपेंडेंट म्हणजेच स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीचा एक आत्मविश्वास देणं आहे. देशात अजूनही कोट्यावधी महिलांना शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, ऑफिसेस किंवा बाजारात जाण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. ही योजना हे चित्र बदलणार आहे. काही राज्यांमध्ये या योजनेचे वेगवेगळे स्वरूप आहेत. तामिळनाडूमध्ये या योजनेला मोफत स्कूटी योजना 12वी उत्तीर्ण विद्यार्थिनींसाठी आहे. मध्य प्रदेशमधील लाडकी बहना स्कीम अंतर्गत स्कूटी प्लस आर्थिक सहाय्य. बिहारमध्ये पदवीधर महिलांसाठी स्कूटी किंवा आर्थिक सवलतीसुद्धा मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये कॉलेज शिक्षणासाठी मुलींना स्कूटी सवलतीत किंवा मोफत मिळणार आहे. या सर्व योजनांचा उद्देश एकच, महिलांना आयुष्यात गतिमानता आणणे. या योजनेसाठी संबंधित कागदपत्रांची महत्त्वाची कागदपत्रे हे लागणार आहे. त्यासाठी त्यामध्ये आधार कार्ड आहे, शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजेच TC देखील आपल्याला लागणार आहे. 10वी, 12वी किंवा डिग्री यांच्या कोणत्याही एका वर्षाची आपल्याला TC लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला म्हणजेच आपल्याला तो निमसहकारी पाहिजे, म्हणजेच सरकारी स्वरूपात असला पाहिजे. जातीचा दाखला म्हणजेच आपला कास्ट सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला जर लागू असेल, तर आपण फॉर्म भरताना त्याच्यामध्ये कास्ट चॉईस केले असेल, तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट हे जरूर द्यावं लागणार आहे. त्यानंतर पत्ता पुरावा म्हणजेच विजेचं बिल, लाईट बिल किंवा राशन कार्ड. आणि एक महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे स्वतःचे पासबुक असणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी 2 पासपोर्ट साईज फोटोसुद्धा लागणार आहे. अर्जाची स्वाक्षरी आणि एक शपथपत्रसुद्धा लागणार आहे. अर्ज केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर प्राथमिक पात्रता ही तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची ही तपासणी होणार आहे. राज्य पोर्टलवर अंतिम यादी ही जाहीर होणार आहे. SMS किंवा मेलद्वारे तुम्हाला लाभार्थ्यांना हे कळवले जाणार आहे. स्थानिक कार्यक्रमात स्कूटी वितरित केली जाते किंवा डीलरमार्फत ही स्कूटी दिली जाते. या इलेक्ट्रिक स्कूटीचं पुन्हा एकदा वैशिष्ट्य आपण थोडक्यात जाणून घेऊया. याची रेंज ही 85 ते 100 किलोमीटर एका चार्जमध्ये जाते. या चार्जिंगचा वेळ हा 3 ते 3.5 तास, 3 ते 5 तास आपल्याला वेळ लागणार आहे. बॅटरीचा प्रकार हा लिथियम आयन असणार आहे. म्हणजेच मित्रांनो बघा, एकदम स्टँडर्ड क्वालिटीचं असं मटेरियल ह्या बॅटरीमध्ये वापरण्यात आलं आहे. ही बॅटरीची वॉरंटी ही सुद्धा आपल्याला 5 वर्षापर्यंत मिळणार आहे. याची लोड कॅपॅसिटी 150 ते 200 किलो. म्हणजे बघा मित्रांनो, आपली मोटरसायकलीवर सुद्धा आपण एवढं वजन घेऊन जाऊ नाही शकत. तेवढं वजन आपल्याला या स्कूटीवर नेता येणार आहे. ब्रेकिंग सिस्टम डिस्क ब्रेक प्लस ESB. ॲडिशनल फीचर्ससुद्धा आहेत. त्याच्यानंतर डिजिटल मीटर आहे, स्मार्ट लॉक आहे, GPS ट्रॅकिंगसुद्धा ही खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. GPS ट्रॅकिंगसुद्धा या स्कूटीमध्ये तुम्हाला मिळणार आहे.
जर कोणी मुलगी स्कूटी घेतल्यानंतर दुसऱ्याला विकली तर काय? शासनानं स्पष्ट आदेश आहे, ही स्कूटी 5 वर्षापर्यंत हस्तांतरण करता येत नाही. जर शासनाला विक्रीची माहिती मिळाली तर लाभ हा रद्द केला जाईल आणि पूर्ण खर्च वसूल करण्यात येईल. काही लाभार्थ्यांचा लाभ घेतला आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया. सोनाली कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर. मी दररोज कॉलेजला जाण्यासाठी 2 तास बसची वाट बघायची, पण आज माझ्याकडे स्वतःची स्कूटी आहे. आता मी केवळ कॉलेजला नाही तर पार्ट टाईम जॉबही करते. त्यानंतर रुखसार शहा या लातूरच्या आहेत. यांनी बहीण म्हणून घरात मला काही मिळालंच नाही, पण सरकारच्या या योजनेमुळे माझं आयुष्यच बदलून गेलं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर तुम्ही सरकारच्या हेल्पलाईन नंबरला सुद्धा कॉल करू शकता. त्यानंतर आपण पहिल्यांदा जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय या कार्यालयाला सुद्धा जाऊन भेटू शकता. लक्षात ठेवा, ही योजना कायमस्वरूपी नाही. ही योजना सामाजिक बदल घडवून आणणारा उपक्रम आहे. पण ती संकल्पनेची मर्यादा असते. तुमच्याकडे जर संधी आहे तर आजच अर्ज करा, कारण मला कालपासूनच काही बदलणार नाही. पण आज केलेला अर्ज उद्याचं भविष्य नक्की घडू शकतो. अतिरिक्त सुविधा या राज्यामध्ये मिळणाऱ्या अनेक गोष्टी, फ्री हेल्मेट, बॅटरी रिप्लेसमेंट वॉरंटी, पहिल्या वर्षासाठी मोफत सर्व्हिसिंग, ड्रायव्हिंग ट्रेनिंग प्रोग्राम. आज तिच्या तू पोरीसारखा आहेस म्हणत स्वतःच्या निर्णयावर दूर ठेवण्यात आलं, पण आता ती स्वतःच्या स्कूटीवर स्वतःच्या निर्णयाकडे धावणार आहे. आता तिची स्कूटी कोणी अडवू शकणार नाही, कारण तिची वाट तिने स्वतः निवडलेली आहे. म्हणून आज तुमच्या घरात, तुमच्या शेजारी किंवा तुमच्या मनात जर कोणी एखादी लाडकी बहीण आहे, तर तिच्यासाठी ही माहिती नक्की शेअर करा. तिच्यासाठी ही स्कूटी, तिच्यासाठी तो आत्मविश्वासच आहे. धन्यवाद.